नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण इयत्ता 11वी चॅप्टर क्रमांक 9 ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ अ प्रोप्रायटर कन्सर्न यामध्ये आपण फायनल अकाउंटचे ज्या स्टेप्स आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये सर्वात प्रथम आधी बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात. ट्रान्झॅक्शनवरून जनरल एंट्री तयार केली जाते आणि जनरल एंट्रीजवरून लेजर्स अकाउंटला त्या पोस्टिंग केल्या जातात आणि लेजर्स अकाउंट ज्यावेळेस क्लोज केलं जातं त्यावेळेस लेजर्स अकाउंटची बॅलन्सिंग आपल्याला मिळते आणि त्या बॅलन्सवरून आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो आणि आपल्याला ट्रायल्स बॅलन्सवरूनच फायनल अकाउंट्स जे आहे प्रत्येक वर्षाचं आपल्याला काढायचं असतं. आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तिघांचा समावेश ह्या आपल्या फायनल अकाउंटमध्ये होत असतो. तर ते सोडवत असताना आपल्याला प्रामुख्याने काही ॲडजस्टमेंट पाहिजे असतात, ज्याचा आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की त्यामध्ये आपण क्लोजिंग स्टॉक असेल, डेप्रिशिएशन असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, प्री रिसिव्ड इन्कम्स अशा पद्धतीच्या काही ॲडजस्टमेंटचा आपण अभ्यास केलेला आहोत. त्यातीलच आता काही ज्या राहिलेल्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. 7 नंबरची जी आपली ॲडजस्टमेंट आहे ती आहे बॅड डेट्सची. तर बॅड डेट्सची एंट्री जी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असणार आहे ती प्रामुख्याने डेटर्सवरती आधारित असतात. डेटर्सवरती आपल्याला या ठिकाणी बॅड डेट्स काढण्यासाठी सांगितलं जातं. पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल ते आपल्या वर्किंग नोटमध्ये काढायचं असतं. तर त्याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे तो डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिला इफेक्ट काय असणार आहे डेबिट साईडला, पण कुठल्या ह्याचे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट द्यायचा आहे आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन ॲसेट साईड. डेटर्समधून ते आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे RDD, ज्याचा लॉंग फॉर्म येतो आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे जवळजवळ सारखेच आहेत. जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट द्यायचं आहे आणि सेकंड इफेक्ट जो आहे आपला सन्ड्री डेटर्समधून डिडक्ट करायचं आहे, म्हणजेच लेस करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तर तुमच्या लक्षात येईल की बॅड डेब्ट्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ह्या तिन्ही जरी वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असल्या तरी त्यांचे इफेक्ट मात्र सारखेच असणार आहेत की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला त्याचा पहिला इफेक्ट द्यायचा आहे, तर दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे डेटर्समधून मायनस करायचा आहे. त्यानंतर पुढचं जे आहे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट हा आपल्याला क्रेडिटर्सवरून मिळत असल्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचा आहे आणि दुसरा जो इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री क्रेडिटर्स ऑन लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटला जे आपण क्रेडिटर्स दाखवलेले असणार आहे त्यामधून आपल्याला प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असणार आहे ते आपल्याला काय करायचे ती अमाऊंट मायनस करायची आहे आणि त्याचा इफेक्ट जो दुसरा द्यायचा आहे तो कुठे द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचा आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. बघा की व्यवसायामधील काही जी काही पैसे असतात त्यांचा काही वेळेस मालक काय करत असतो की आपल्या खाजगी पर्सनल यूज म्हणजेच खाजगी कामासाठी त्याचा वापर करतो. तर त्यावेळेस अशा वेळेसची जी काही एंट्री असणार आहे पर्सनल यूजसाठी जर त्यांनी काही घेतलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बरोबर ड्रॉइंग म्हणतो. मग या ड्रॉइंगचा आपला जे इफेक्ट द्यायचा आहे गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर द पर्सनल यूज, तर त्याचा पहिला इफेक्ट असणार आहे आपला क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट
एक तर आपल्याला काय करायचं आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट देऊ शकता किंवा डिडक्ट फ्रॉम परचेस किंवा परचेसमधून तुम्ही ते मायनस करू शकता. ह्या दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही इफेक्ट दाखवला तरी या ठिकाणी चालणार आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो म्हणजे डिडक्ट फ्रॉम द कॅपिटल. जो काही त्याचं कॅपिटल दिलेलं आहे त्या कॅपिटलमधून आपलं ड्रॉइंग हे काय करायचं आहे मायनस करायचं आहे. आणि कॅपिटल हे आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवलेलं असतं. तर त्या ठिकाणून आपल्याला काय करायचं आहे हे काही जे ड्रॉइंग आहे त्याची अमाऊंट मायनस करायची आहे. पुढचं आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. काही वेळेस बघा की तुमच्या जर लक्षात येत असेल की वर्तमानपत्रासोबत काही वेळेस आपल्याला तेलाचं पाऊच म्हणा किंवा शॅम्पूचा पाऊच फ्री मिळालेला असेल. शक्यतो करून हे ऑफर्स काही लिमिटेड कालावधीसाठीच असतात. परंतु तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये जर आलं असेल किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं एखादं वर्तमानपत्र आहे तर त्याच्यामध्ये ॲड करत असताना एक छोटासा पाऊच त्या ठिकाणी दिला जातो. तो कसा असतो त्यासाठी आपल्याला पैसे काही द्यावे लागत नाही, परंतु तो काय असतो तो फ्री सॅम्पल असतो. मग अशा वेळेस याची एंट्री कशी केली जाते तर याची एंट्री करत असताना गुड्स डिस्ट्रीब्युटेड फॉर फ्री सॅम्पल असं ह्या नावाखाली आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट द्यायचा आहे आणि दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो आपला काय असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असणार आहे. त्यानंतरची पुढची जी आपली ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जे काय आपण भांडवल गुंतवलेलं आहे त्या गुंतवलेल्या भांडवलावरती आपल्याला व्याज मिळणार आहे. मग हे व्याज मिळणार आहे म्हणजे साहजिकच आपल्या या ठिकाणी भांडवल काय होणार आहे वाढणार आहे इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे. आणि व्यवसायाचा काय असणार आहे हा खर्च असणार आहे. त्यामुळे त्याचा खर्च इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे खर्च असल्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट जो होणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. आणि दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर शेवटची जी ॲडजस्टमेंट आहे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे या ठिकाणी मालकाने जो ड्रॉइंग घेतलेला आहे त्याच्यावरती व्याज देणार आहे. म्हणजेच तो आपल्या व्यवसायाचा काय असणार आहे फायदा असणार आहे. त्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट आपण जो देणार आहोत तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला देणार आहोत. आणि दुसरा जो इफेक्ट आहे आपला तो ड्रॉइंगमध्ये एक तर आपण ॲड करायचं जर ड्रॉइंग जर दिलेलं असेल तर, नसेल तर आपल्या कॅपिटलमधून आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फायनल अकाउंट्स या टॉपिकमध्ये एकूण 14 ॲडजस्टमेंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला काही ठिकाणी हिडन ॲडजस्टमेंट्स आपल्याला रेफर करावे लागणार आहेत जे आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर अशा वेळेस आपण काही स्टेप्स फॉलो करणार आहोत जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहेत. की कधीही कोणताही प्रॉब्लेम अकाउंट या विषयाचा सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला जो काही प्रॉब्लेम दिलेला असणार आहे तो आधी केअरफुली रीड करायचा आहे. तर आपली पहिली स्टेप्स राहणार आहे की रीड द ट्रायल बॅलन्स ॲटम्स. जो आपल्याला परीक्षेमध्ये ट्रायल बॅलन्स दिला असेल तो आपल्याला काय करायचं आहे रीडिंग करायचं आहे. आफ्टर दॅट रीड द ॲडजस्टमेंट्स अँड मार्क टू द ॲटम्स इन द ट्रायल बॅलन्स विच आर टू बी ॲडजस्टेड. सर्वप्रथम आपण ट्रायल बॅलन्स वाचणार आहोत. त्याच्यानंतर जे काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ते आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. पण फक्त वाचायचेच नाही तर आपल्याला ते ॲडजस्टमेंट कोणत्या आयटम्सवर दिलेले आहेत ट्रायल बॅलन्सच्या तिथं आपल्याला काय करायचं आहे मार्क्स करायचं आहे किंवा त्याला आपण स्टार करणार आहोत. आणि त्यानंतर पुढची जी स्टेप्स राहणार आहे ट्रान्सफर ऑल ट्रायल बॅलन्स ॲटम इन रिस्पेक्टिव्ह. जे काही आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये ॲटम्स दिलेले आहेत ते सर्व आपल्याला काय करायचं आहे ट्रान्सफर करायचं आहे त्याच ठिकाणी. म्हणजे जर काही ॲटम्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करावे लागणार आहेत तर काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तर काही आपल्याला बॅलन्स शीटला त्या ठिकाणी काय करायचे आहेत ॲटम्स ट्रान्सफर करायचे आहेत. परंतु हे ट्रान्सफर करत असताना
लिव्हिंग प्रॉपर पेस फॉर ॲडजस्टमेंट. बघा, आधीच आपण सेकंड स्टेपला पाहिलेलं आहे की ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर आपण ते ॲडजस्टमेंट जे आयटम्सवरती आहेत त्यांना आपण स्टार केलेलं असल्यामुळे स्टार केलेले सर्व आयटम्स लिहित असताना आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी पेस सोडायचा आहे, जेणेकरून आपण त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट लिहू शकू. आफ्टर दॅट गिव इफेक्ट्स पर रिक्वायरमेंट फॉर द ॲडजस्टमेंट आयटम्स. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की जे काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांचे इफेक्ट जे आहेत ते इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि आपलं पूर्ण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देऊन झाल्यानंतर फर्स्ट वी क्लोज द ट्रेडिंग अकाउंट. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. अँड फाइंड ग्रॉस प्रॉफिट ऑब्लिक लॉस. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला माहिती नाही आहे की त्या ठिकाणी आपलं ग्रॉस प्रॉफिट मिळेल का ग्रॉस लॉस मिळेल. त्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. आणि ते शोधल्यानंतर पुढची जी स्टेप्स राहणार आहे, क्लोज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर आपण काय करणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नेट प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे असणार आहे, क्लोज द बॅलन्स शीट विथ चेक द टोटल ऑफ ॲसेट अँड लॅबिलिटीज. आणि सगळ्यात शेवटी जे असणार आहे ते म्हणजे तुमचं बॅलन्स शीट आपल्याला क्लोज करायचं आहे. आणि ते करत असताना आपल्याला ॲसेट साईडच्या आयटम्स आणि लॅबिलिटी साईडच्या आयटम्स जे आहेत त्यांची आपल्याला टोटल जी आहे ती सारखी आली, म्हणजेच आपण सोडवलेला जो प्रॉब्लेम असणार आहे तो काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण थेरॉटिकल फायनल अकाउंट फॉर द प्रोप्रायटर कन्सर्नचं पूर्ण थेरॉटिकल भाग अभ्यासलेला आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर ते करत असताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत याचा व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेस पाहूया.